Good morning, everyone. Let's start our next question. Methods of training. So, methods of training basically classified into two parts: on the job training and off the job training. Okay. So, एखादा एम्प्लॉई जॉब वरती असताना ड्युरिंग द जॉब किंवा विदिन द ऑर्गनायझेशन जे ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं त्याला काय म्हणणार आहोत आपण ऑन दी जॉब ट्रेनिंग. आणि स्पेसिफिकली आपण ज्या एम्प्लॉईजला काम बंद ठेवून बाहेर जेव्हा पाठवतो आणि सांगितलं जातं की ट्रेनिंग घेऊन ये आणि मग तुझं काम कर, तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑफ दी जॉब ट्रेनिंग. अशा कॉन्सेप्ट आहेत. बघूया आपण डिटेल काय आहे. ऑन दी जॉब ट्रेनिंग इन्क्लुड्स जॉब रोटेशन, कोचिंग, जॉब इन्स्ट्रक्शन, स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग अँड कमिटी असाइनमेंट. ऑफ जॉब ट्रेनिंग मध्ये वेस्टिब्ल्यू ट्रेनिंग, रोल प्लेइंग, लेक्चर मेथड, कॉन्फरन्स अँड प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. अजूनही यामध्ये बरेचसेच असतील. बघूया आपण काय आहे. स्टार्ट कर. ऑन दी जॉब मेथड. Job training method is that of working on the job instruction training. This is the most common used as a method. Under this method, the individual is a place of the regular job and the skill necessary to perform the job. ओके, आता इथे आपण काय सांगतो, दिस टाइप्स ऑफ ट्रेनिंग ऑल्सो नोन ॲज जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग. लक्षात ठेवा, ऑन दी जॉबला काय म्हणतोय आपण, जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग. दिस इज कॉमनली युज्ड मेथड इन द ऑर्गनायझेशन. हे खूप कॉमन आहे कारण मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन काय करतात तर ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड ही चूज करतात. For instance, method job rotation, it involves the movement of the trainee from one job to another. The trainee receives job knowledge and gains experience from the supervisor of trainer. This type of training gives an opportunity to the trainee to understand the problem of employee on other job and respect them. ओके, तर जॉब रोटेशन. जॉब रोटेशन इट्स अ व्हेरी कॉमन थिंग. आपल्याला माहिती आहे की एकाच ऑर्गनायझेशन मध्ये जॉब काय केला जातो तो रोटेट केला जातो. सो इट इन्व्हॉल्व द मुवमेंट ऑफ ट्रेनी फ्रॉम वन जॉब टू अनादर जॉब. जो ट्रेनी आहे त्याला एका जॉबवरून वेगवेगळ्या जॉबवरती काय केलं जातं, शिफ्ट केलं जातं. So the trainee receive job knowledge and gain experience from his supervisor or trainee. आणि तो त्याच्या सुपरवायझर कडून वेगवेगळ्या जॉबचं नॉलेज कसं गेन करता येईल किंवा एक्सपिरियन्स कसा गेन करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करेल. These types of training give an opportunity to the trainee to understand the problem of employees on on the job and respect them. आता इथे त्याला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा मिळू शकतात ट्रेनीला. ट्रेनी म्हणजे कोण, जो ट्रेनिंग घेणार आहे तो, आणि ट्रेनर म्हणजे जो ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे तो. तर इथे ट्रेनीला वेगवेगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळतील कारण वेगवेगळे जॉब कसे आहेत, तिथे कोणते स्किल लागतं, या सगळ्या गोष्टी तो अंडरस्टूड करू शकतो. क्लिअर जॉब रोटेशन. ओके, नेक्स्ट. Coaching, the trainee is placed under a particular supervisor who functions as a coach in training the individual. The supervisor provides feedback to the trainee on his performance and offers him some suggestions for improvement. Coaching is a very common and also popular method in on-job training. कोचिंग म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतो, कोच. ओके, कोचचं काय काम असतं, प्रॉपर गायडन्स देणे आणि तू काम व्यवस्थित केलेलं आहेस की नाही याचा एक फीडबॅक देणे. ओके, दीज आर टू मेनी इम्पॉर्टंट ऑफ कोचिंग. सो द ट्रेनी इज प्लेस अंडर द पर्टिक्युलर सुपरवायझर. म्हणजे इथे एका पर्टिक्युलर सुपरवायझरच्याच अंडर तुम्ही काय करताय तर काम करताय. who function as a coach in the training the individual. The supervisor provide feedback to the trainee on his performance and offer his some suggestion for improvement. आणि जर एम्प्लॉईजने एखादं काम व्यवस्थित नसेल केलं तर त्याला काही सजेशन सुद्धा इथे ट्रेनर काय करू शकतो, कोच प्रोव्हाइड. क्लिअर. नेक्स्ट. This method is also known as step-by-step training. Under this method, the trainee explains to the trainer explains to the trainee the way of doing the job, knowledge and skills, and also allows him to do the job. The trainer appraises the performance, provides information, and corrects the failures. ओके, सिट अप. जॉब इन्स्ट्रक्शन. आता इथे इन्स्ट्रक्शन वरून तुमच्या लक्षात येईल की इथे ट्रेनर काय करतोय, प्रॉपर ट्रेनीला इन्स्ट्रक्शन देतोय. सो दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग. ओके, ही कशी असणार आहे तर स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग असेल. अंडर दिस मेथड द ट्रेनर एक्सप्लेन
टू द ट्रेनी द वे ऑफ डुईंग द जॉब. आता ही कुठे बरं वापरली जात असेल सांगा बरं, जिथे प्रॉपर स्टेप बाय स्टेप काय केला जाणार आहे, फॉलो केलं जातं. सांगा कोणत्या फील्डमध्ये अशा पद्धतीचं ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केले जातं. पटकन काय लक्षात येतं की हे कुठे सुटेबल आहे. हं? कुठे लक्षात नाही ते. एखादा डॉक्टर ऑपरेशन करत असेल आणि त्याच्या सोबत जे इंटर्नशिप करणारी स्टुडंट असतात, मेडिकल स्टुडंट, त्यांना ते ट्रेनिंग देत असतात की नाही. म्हणजे असं नाहीये की एखादा नवीनच पास आउट झालेला स्टुडंट डिरेक्टली ऑपरेशनला जातो, असं कधी बघितलंय का डॉक्टर फील्डमध्ये. नाही की नाही. म्हणजे त्याला आधी काय केलं जातं, ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं, इंटर्नशिप त्यांना प्रोव्हाइड केली जाते आणि ती मॅन्डेटरी असते त्यांच्यासाठी. कारण एखादं ऑपरेशन कसं करायचं असेल किंवा एखाद्या पेशंटला हँडल कसं करायचं असेल, त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप त्यांना प्रॉपर एक्सप्लेन केल्या जातात. ओके. सो त्याला जॉब इन्स्ट्रक्शनल ट्रेनिंग असं आपण म्हणू शकतो. सो here trainee to weigh the doing job knowledge and skill and allow him to do the job. आणि याच्यामध्ये ट्रेनी काय करतो तर नॉलेज अक्वायर करेल किंवा स्किल स्पेसिफिक अक्वायर करेल फॉर अ पर्टिक्युलर जॉब. The trainer appraisal the performance and provide information and correct the training. अगेन इथे जर काही ट्रेनीने काही मिस्टेक केल्या किंवा त्याचा परफॉर्मन्स अप्रायझल सांगण्याचं काम सुद्धा इथे ट्रेनर करेल आणि त्याला करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा देईल. नेक्स्ट. For this assignment, under this method, a group of trainees is given and asked to solve an actual organization problem. The trainees solve the problem jointly and develop teamwork. Okay, so basically these types of method apply for a teamwork. लक्षात ठेवा. आता अशा पद्धतीने तुम्हाला इंडिव्हिज्युअली गाईड करण्याची गरज नाहीये. तुम्ही एक टीम असाइन करता आणि त्या टीमला एक टास्क देता आणि एकंदरीत सगळ्यांनाच एकाच वेळी काय केलं जातं तर गाईड केलं जातं. सो कमिटी असाइनमेंट ट्रेनिंग असे याला आपण म्हणतो. सो अंडर दिस मेथड a group of trainee is given and asked to solve a actual problem. म्हणजे आता अशा पद्धतीचं ट्रेनिंग हे का दिलं जातं बरं, तर तुमच्यामध्ये कोऑपरेटिव्ह एक स्किल कसं आहे की तुम्ही एकमेकांना किती कोऑपरेट करता, एखाद्या ग्रुपमध्ये जर तुम्ही गेलात तर परफॉर्मन्स कसे देऊ शकता. कारण बऱ्याच वेळी कॅन्डिडेट असेही बघायला मिळतात की जेव्हा त्यांना इंडिव्हिज्युअल टास्क दिला जातो तेव्हा ते बेस्ट नाही देऊ शकत, पण जेव्हा त्यांना ग्रुपमध्ये एखादा टास्क दिला जातो तेव्हा ते बेस्ट परफॉर्म करतात. आलं लक्षात. सो अशासाठी कमिटी असाइनमेंट ट्रेनिंग मेथड ही यूज केली जाते. क्लिअर. नेक्स्ट, ऑफ दी जॉब ट्रेनिंग कुठे आला. Sit down. Of the job method. So under this method of training, the trainee is separated from the job situation and his attention is focused on learning the material related to his future job performance. आता एखाद्या एम्प्लॉईजला तुम्हाला प्रॉपर ट्रेन करून त्याचं जर त्याला प्रमोशन वगैरे द्यायचं असेल तर काही त्याच्याकडे स्किल नॉलेज एक्सपिरियन्स आणणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी तुम्ही त्याला रेग्युलर जॉब मधून स्विच करून काय करता तर बाहेर पाठवता. म्हणून याला ऑफ दी जॉब ट्रेनिंग असं म्हणतो. दोज ट्रेनिंग प्रोव्हाइड आउटसाइड दी ऑर्गनायझेशन. आउटसाइड हे लक्षात ठेवा. जे आउटसाइड दी ऑर्गनायझेशन मध्ये प्रोव्हाइड केलं जातं त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ऑफ दी जॉब ट्रेनिंग. ओके. फर्स्ट कुठे आला, वेस्टिब्ल्यू ट्रेनिंग. Material files and made people are also training. This time it is for training person, for personal, for critical and service. काय सांगितले बघा, वेस्टिब्युल्यू ट्रेनिंग मध्ये दिस ट्रेनिंग मेथड ऍक्च्युअल वर्क कंडिशन आर सिम्युलेटेड इन द क्लासरूम. म्हणजे तुमचे ऍक्च्युअल
वर्क कंडिशन एक काय केली जाते, क्रिएट केली जाते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म देऊ शकताय त्याच्याबद्दल काय केलं जातं तर डिस्कस केलं जातं. सो मटेरियल फाईल अँड नीडेड इक्विपमेंट आर ऑल्सो युज्ड इन द ट्रेनिंग. ओके. सो जे काही मटेरियल लागणार आहे किंवा जे काही इक्विपमेंट लागणार आहे ते तिथे अरेंज केले जातात आणि तुम्हाला ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. These types is used for the training personnel for clerical and semi-skill job. Semi-skill job साठी किंवा क्लिरिकल जॉब साठी ही मेथड काय केली जाते तर यूज केली जाते. जसं आता आपल्याकडून काय करतोय की इथे कंटिन्युअस सांगतोय की एम एस ऑफिस जसं आता BMS पार्ट फर्स्टला आहे. एम एस ऑफिस त्यांना एक सेपरेट सब्जेक्ट आहे. तर एम एस ऑफिस काय आहे तिथे फंक्शनिंग कसं यूज केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन केल्या जातात किंवा प्रॅक्टिकल डिमॉन्स्ट्रेशन पण दिलं जातं. का दिलं जातं कारण जेव्हा ते कॉर्पोरेट सेक्टरला जातील तेव्हा मिनिमम त्यांना एम एस ऑफिस म्हणजे काय किंवा एक्सेल म्हणजे काय आणि पॉवर पॉईंट म्हणजे काय ह्या बेसिक कॉन्सेप्ट तरी माहीत असल्या पाहिजे. जसं बीकॉम ला ते मॅन्डेटरी नाही केलेलं बट BMS ला मॅन्डेटरी केलेलं आहे. म्हणजेच आपण काय करतोय की आता इथे त्यांना ते ऍटमॉस्फिअर क्रिएट करून देतो. आलं लक्षात जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढे जाऊन त्या फ्युचर जॉबसाठी ते काय होईल तर युजफुल होईल. सेम थिंग क्लिरिकल जॉबसाठी किंवा हल्ली जर तुम्ही बघितलं ना तर स्कूल लेवल एक टेक्निकल सब्जेक्ट म्हणून पण आलेला आहे. तर त्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये काय केलं जातं माहिती का सिम्पली की तुमचा मिक्सर खराब झाला तर तो कसा रिपेअर करायचा इथे पासून तुम्हाला शिकवलं जातं. एखादी इस्त्री खराब झाली तर कशी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्याकडे आपण तितकं सिरियसली बघितलं जात नाही बट सेमी स्किल काय आहे ते नॉलेज आहे. आणि असं नॉलेज मग तिथे काय केलेलं आहे तर काही खराब झालेले हे ठेवलेले आहेत इव्हन फ्रीज ठेवलेले आहेत टेलिव्हिजन ठेवलेले आहेत इस्त्री ठेवलेली आहे मिक्सर ठेवलेले आहेत आणि त्या मुलांना सांगितलं जातं की काय करा तुम्ही हे रिपेअर करा. म्हणजे तिथे ते ऍटमॉस्फिअर क्रिएट करून दिलेलं आहे जेणेकरून मुलांकडे सेमी स्किल नॉलेज हे आलं पाहिजे. क्लिअर SW. ओके. नेक्स्ट. of human interaction that involve Realistic behavior, imaginatory, vision of modeling for developing user concern interaction and relation. okay, sit down. रोल प्लेइंग इज अ व्हेरी कॉमन मेथड ऑफ जॉब ट्रेनिंग. रोल प्लेइंग तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा. ठीक आहे. रोल प्लेइंग मध्ये जसं काही आपण एक कॅरेक्टर प्ले करतो रोल प्लेइंग मध्ये राईट. सो अजून काय असणार आहे रोल प्लेइंग मध्ये की अगेन सेम सिच्युएशन तुम्ही इथे देताय. Role playing is defined a method of human interaction that involve realistic behavior and imaginatory situation. जे ड्रामामध्ये वगैरे असतात ना त्याचं एक एक्झाम्पल इथे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्रॉपर जसे बऱ्याच वेळी आपण बघत आलेलो आहोत की शिवाजी महाराजांचे ऍक्ट वेगवेगळे स्टुडंट काय करतात प्ले करतात जिथे रोल प्ले केला जातो आणि एक कोणतं शिवाजी महाराज होतात आणि त्यांचे मावळे होतात आणि प्रॉपर एक सीन क्रिएट केला जातो जेणेकरून आपण त्या सिच्युएशन मध्ये जाऊन त्या गोष्टी इमॅजिन करू शकतो प्रॉपर. सो सेम दॅट की रोल प्लेइंग मध्ये सुद्धा तुम्हाला एक ऑर्गनायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फक्त विचार करायचा की अशी जर सिच्युएशन आली तर तू काय डिसिजन घेशील तू काय डिसिजन घेशील तुझ्या काय रिएक्शन असतील अशा पद्धतीने तिथे त्यांना रोल प्ले करायला सांगितलं जातं. ओके. सो दिस मेथड ऑफ ट्रेनिंग इन्व्हॉल्व ऍक्शन डुईंग द प्रॅक्टिस. ते त्याच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ दिला जातो आणि मग तुम्ही काय करा ऍक्शन घ्या. दिस मेथड इज मोस्टली यूज फॉर डेव्हलपिंग इंटरपर्सनल इंटरॅक्शन अँड रिलेशन. ओके. याच्यामधूनच तुमचं इंटरपर्सनल रिलेशन काय केलं जातं तर चेक केलं. क्लिअर. अरे बोला. रोल प्लेइंग क्लिअर झाला. नेक्स्ट लेक्चर मेथड जे आता चालू आहे त्या पद्धतीने काहींचं लक्ष आहे काहींचं नाहीये. त्याला लेक्चर मेथड म्हणतो आपण. कुठे आलात. lecture. The lecture is the traditional and direct method of instruction. The instructor organizes the material and gives this to group of trainees in the form of talk. This is beneficial strength a large group of trainees. Basically lecture method is applicable for a large group of training.
ओके. जिथे तुम्हाला लार्ज ग्रुपला ट्रेनिंग द्यायचं असतं तेव्हा लेक्चर मेथड ही काय केली जाते, मेथड अप्लाय केली जाते. सो लेक्चर इज अ ट्रॅडिशनल अँड डायरेक्ट मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन. जसं आता आपण सांगितलं ना की जी आपली मेथड चालू आहे ती लेक्चर मेथड आहे. ते लार्ज मॉप आहे, एकच ट्रेनर आहे आणि लार्ज मॉपला काय करतोय तर ट्रेनिंग देतोय, काही इन्स्ट्रक्शन देतोय. सो द इन्स्ट्रक्टर organize the material and give to the group of trainee in the form of talk. म्हणजे बेसिकली बोलून काय केलं जातं, इन्स्ट्रक्शन ह्या दिल्या जातात, काही मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. दिस इज बेनिफिशियल टू ट्रेन अ लार्ज ग्रुप ऑफ ट्रेनिंग. फारसं यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. एक लार्ज ग्रुप साठी असणार आहे, एक ट्रॅडिशनल मेथड आहे आणि चॉक अँड टॉक मेथड यूज केली जाते असं तुम्ही इथे ऍड करू शकता. नेक्स्ट, कॉन्फरन्स. क्लिरिकल आहे, क्लिरिकल प्रोफेशनल. ते पर्सनल म्हणायचं नाही, पर्सोनल. पण HRM यूज पर्सोनल. For ideas, examine and share facts, ideas, assumptions, and draw conditions. The success of this method depends on the leadership qualities of the person who leads the group. Very good. Conference. So conference is the method of, and this method basically apply for a clerical, professional and supervisory person. So these involve a group of people who put forth idea, examine and share fact, idea assumption and draw a specific conclusion, as well as success of this method depends on leadership qualities of the person who leads the group. आता इथे कॉन्फरन्स मध्ये बेसिकली दिस इज ऑल्सो व्हेरी कॉमन मेथड ऍप्लिकेबल इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. हा, कारण कॉन्फरन्सेस ह्या मेथड ज्या आहेत त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऑब्जेक्ट ट्रेनिंग साठी यूज केल्या जातात. जसं आम्हाला काय सांगितलं जातं की तुम्ही वेगवेगळ्या कॉन्फरन्स काय करा तर अटेंड करा. तिथे एकाच आयडियाज वरती बोलणारी लोक येतात आणि वेगवेगळ्या गोष्टी प्रेझेंट करतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय इम्प्लिमेंट केलं पाहिजे छान पद्धतीने हे जस्ट डिस्कस केलं जातं. मग त्याच्यामधून थोडेसे तुमच्या लिडरशिप क्वालिटीज किती आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी कॉन्फरन्स मेथड ही यूज केली जाते. बट सेम थॉट, सेम आयडियाज वरती इथे डिस्कशन होत. क्लिअर? नेक्स्ट, लास्ट पॉइंट. In recent years, this method has become popular. The subject matter to learn to presented in a series of carefully timed सिरीज. this method is expensive and time consuming. Okay. Program instruction. So in recent year, this method has become popular. The subject matter to be learned in the presented in the series of a carefully planned sequential. म्हणजे इथे प्रॉपर थोडीशी लेंदी प्रोसेस असेल ना, कारण एकाच वेळी एखाद्या गोष्टी सांगून लक्षात येत नाही, त्याच्यासाठी छोटे छोटे पार्ट केले जातात आणि तुम्हाला ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. जसं आता आपल्या स्पोर्ट्सच्या मॅडमचं ट्रेनिंग असणार आहे, म्हणजे ते एका दिवसात कम्प्लीट नाही होणार आहे, तर त्याच्यासाठी 45 डेज त्यांना ते ट्रेनिंग अटेंड करायला लागेल फॉर NCC. म्हणजेच काय आहे, प्रॉपर प्लॅन प्रोग्राम असेल आणि त्यांना प्रत्येक दिवसासाठी इतक्याच गोष्टी तुम्ही लर्न करायच्या तरच ते तुम्हाला अंडरस्टूड होईल. ह्या पद्धतीने प्लॅन प्रोग्राम इन्स्ट्रक्शन मेथड ही यूज केली जाते. अँड मोस्टली दिस इज द एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग ट्रेनिंग मेथड असं सांगितलं जातं. इज इट क्लिअर क्वेश्चन? काय काय बघितलं बघा आपण. ऑन दी जॉब मध्ये काय बघितले बघूया एकदा. ऑन दी जॉब मध्ये जॉब रोटेशन, दॅट मीन्स एम्प्लॉईज मूव और ट्रेनिंग मूव वन जॉब टू अनदर जॉब. ओके, जॉब रोटेशन. Coaching, that means here trainer provide proper guidance and feedback to the trainee. Keywording लक्षात ठेवा. Job instruction means provide step by step knowledge to the trainee. Then committee assignment, basically these types of training applicable for group activity. Okay, group साठी apply केली जाते. Of the job म्हणजे those training applicable outside the job. ओके, तिथे आउटसाइड ला जाऊन तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल.
वेस्टिब्ल्यू मध्ये काय सांगितलं? वेस्टिब्ल्यू ट्रेनिंग क्रिएट अ actual condition and simulation. So these types of training is applicable for clerical and semi-skilled job. Role playing, create a atmosphere, proper atmosphere त्या पद्धतीने क्रिएट केलं जाईल. Then human interaction and here realistic behavior and imaginatory action situation. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रॉपर इमॅजिन करताय तुम्ही की ती रिअलिस्टिक सिच्युएशन काय असणार आहे. इंटरपर्सनल रिलेशन फाइंड आउट करणं सुद्धा याच्या मागे इंटेन्शन असतं. लेक्चर मेथड लार्ज ग्रुप साठी अप्लाय असेल. देन टॉकिंग मेथड यूज केली जाईल आणि ट्रेडिशनल मेथड आहे. ओके. कॉन्फरन्स सेम हिअर ट्रेनर टॉक अबाउट और ट्रेनर इन द सेन्स की ट्रेनिंग बोथ इथे टॉक अबाउट अ कॉमन थॉट. ओके. त्यांच्याकडे एक कॉमन थॉट असतो, कॉमन आयडिया असतात, कॉमन एक्झामाइन करून ह्या गोष्टी इथे काय केल्या जातात, डिस्कस केल्या जातात अँड फाइंड आउट समथिंग डिफरंट कन्क्लूज. Program instruction, it is the time consuming and lengthy training process असं म्हटलं जातं. रिसेंटली पॉप्युलर झालेली मेथड आहे हे तिथे लक्षात ठेवा. स्टार्ट करायचं परफॉर्मन्स अप्रायझल. चालेल ना? चल. डिफाईन परफॉर्मन्स अप्रायझल, एक्सप्लेन इट्स बेनिफिट. कुठे आलाय? थांब. 17-18 बस. काय सांगते आपण? परफॉर्मन्स अप्रायझल इज द मेथड्स ऑफ इव्हॅल्युएटिंग एम्प्लॉईज बिहेवियर. ओके. इथे परफॉर्मन्स अप्रायझल ही मेथड आपण एम्प्लॉईचं बिहेवियर इव्हॅल्युएट करण्यासाठी यूज करतो. ओके. हिअर इन्क्लूड्स क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट ऑफ द जॉब परफॉर्मन्स. तुम्ही त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आस्पेक्ट दोन्ही काय करताय तर अप्राइज करताय. इंट्रो क्लिअर? नाहीच फार काही लक्षात आलं तर सिंपली सांगायचं, परफॉर्मन्स अप्रायझल इज evaluation of employees performance and here we find out strength and weakness of the employees. Okay, strength and weakness of the employees. Strong point लक्षात आले तर काय कराल? झालं कसं झालं? हा म्हणजे आता परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये तुम्ही 2 पॉइंट फाइंड आउट केले, एक स्ट्रॉंग पॉइंट आणि एक वीक पॉइंट. वीक फाइंड आउट केल्यावर काय कराल? ट्रेनिंग द्याल. आणि स्ट्रॉंग फाइंड आउट केल्यावर व्हेरी गुड सर्टिफिकेट द्याल, त्याला ट्रॉफी द्याल, त्याचं थोडंसं मोटिवेशन कराल. या दोन्ही इंटेन्शनचे त्याचं प्रमोशन कराल. त्या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू साठी आपण परफॉर्मन्स अप्रायझल यूज करतो. चला बेनिफिट स्टार्ट करा. सो बेनिफिट ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल फर्स्ट इज इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स. म्हणजे पहिलं मेन इंटेन्शन हेच आहे की त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह करणे. So appraisal system aim at improving performance of the employees. It's aim at improving employees' performance. This can be used to the chart their progress. म्हणजे जसं तुमचं एक प्रगती पुस्तक असतं त्या पद्धतीने एम्प्लॉईचा पण इथे एक प्रोग्रेस चार्ट असतो की त्यांनी काय काय केलेले आहेत कारणामे वर्षभरामध्ये, ते सगळे टिक मार्क तिथे केले जातात. सो कम्पेअरिंग परफॉर्मन्स अप्रायझल फ्रॉम वन बेंचमार्क पिरियड, म्हणजे एका स्पेसिफिक पिरियड मध्ये त्याचा परफॉर्मन्स अप्रायझल हा चेक केला जातो. ओके. So, to the other will provide both the company and employees with measurable mark of the improvement. Any deficiency of the employees can be detected and corrective measure can be taken. आणि जर असं लक्षात आलं की नाही बाबा तो प्रॉपर काम नाही करत आहे तर त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा घेतल्या जातात. म्हणजे फक्त मार्क दिले जात नाहीये
तर त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन म्हणजेच काय तर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जाते. क्लिअर फर्स्ट. नेक्स्ट. persons on नाही ग वन 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 पिरियड टू द नेक्स्ट. हा नेक्स्ट बस काय. मोटिवेशन. सो परफॉर्मन्स अप्रायझर ऑफन सर्व ॲज अ मोटिवेशनल. सो मेन जसं सांगितलं की वीक असेल तर ट्रेनिंग देऊ आणि स्ट्रॉंग पॉईंट एम्प्लॉईज मध्ये जास्त दिसत असतील तर त्याला थोडेसे मोटिवेट. Evaluating performance of the through employees, a person's efficiency can be determined. तर इथे तुम्ही पर्सन्स इफिशियन्सी काय करताय हो, डिटरमाइन करताय. सो द कंपनी may offer bonus or other perk to the employees who are able to improve the performance from one period to another next. म्हणजेच काय तर जसं लक्षात आलं की नाही नाही ज्यांचा नंबर येईल, जसं तर मी मागे तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही ते विसरून गेला होता की ज्यांचं प्रेझेंटेशन छान होईल त्यांना आपण काय करणार आहोत, सर्टिफिकेट देणार आहोत. जसं हिने थोडे दिवस लक्षात ठेवलं है ना, हर्षालीने लक्षात ठेवलं आणि काय केले, सगळीकडे व्हायरल केला आपला व्हिडिओ. आणि सगळ्यात जास्त व्ह्यू कोणाचे आले तर हर्षालीचे. त्यामुळे बाय डिफॉल्ट हर्षालीचं बेस्ट प्रेझेंटेशन म्हणून आपण काय केलं, पण हर्षाली विसरून गेली की आपल्या बेस्ट प्रेझेंटेशनच्या लिस्ट मध्ये पहिलंच नाव आहे. त्याच्यानंतर अजून कोण होतं बेस्ट प्रेझेंटेशन मध्ये, संजय नाईक होती ना, आणि कोण होतं, हा तुम्ही तिघी होतं बेस्ट प्रेझेंट. कारण डिपेंड्स ऑन व्ह्यूअर, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही स्टुडंटचं प्रेझेंटेशन छान झाले. म्हणजेच आपण इथे काय करतोय आता ह्या सेमिस्टरला अगेन मी सांगेन की नाही तुम्हाला प्रेझेंटेशन छान द्यायचंय म्हणजे तुम्ही काय कराल की अरे आपल्याला एक छान सर्टिफिकेट मिळते की नाही, तर पुढे जाऊन ते आपल्याला युजफुल असणार आहे डेफिनेटली. म्हणजेच तुम्ही काय कराल त्याची तयारी करा. म्हणजे मागे कशी प्रेझेंटेशन दिली मस्त, तेवढी छान द्याल काही आता, त्याच्यापेक्षा बेस्ट देण्याचा प्रयत्न कराल की नाही माझ, की नाही द्यायचं. द्यायचं, व्हेरी गुड. म्हणजे इथे आपण थोडस प्रिपेअर करून येऊ. म्हणजेच काय सांगतोय आपण इथे थोडीशी परफॉर्मन्स तुमचा इथे काय करणार आहोत, इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. नेक्स्ट. वेरी, कधी एकदा वाचून संपवते ते बसते. कॉम्पेन्सेशन मध्ये काय असेल, जसं आपण म्हणतो की एम्प्लॉईजला फक्त मोटिवेशन करून चालेल का हो? खूप मोटिवेशन केली काहीतरी कॉम्पेन्सेशन पण द्या असंही म्हणतात की नाही. बेसिकली आपली फर्स्ट नीड काय आहे तर मॉनिटरी थिंक आहेत. जर तुम्ही जास्तीत जास्त मॉनिटरी गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर एम्प्लॉईज आर मोर सॅटिस्फाईड. तर ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय करताय तर परफॉर्मन्स अप्रायझल चेक करताय आणि त्याला अदर एक्स्ट्रा बेनिफिट काय देता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करताय. मग काय कराल तुम्ही, जसं सांगितलं की हाय त्याचं स्किल जास्त आहे तर इन्क्लूड बोनस द्याल तुम्ही त्याला, मॉनिटरीची रिलेटेड असणार आहे स्पेसिफिक कॉम्पेन्सेशन. इन्क्लूड बोनस, high salary rate, extra benefit, allowances and perquisite. Okay, perquisite एकच वर्ड आहे. Are depends on the performance appraisal. अदर बेनिफिट हे नंतर येतील कम्पेन्सेशन मध्ये, बट पहिलं येणार आहे बोनस, सॅलरी, ओके, इन्सेंटिव्ह, परक्युजिट अँड अदर अलाउन्सेस. कधी, जर एम्प्लॉयचा परफॉर्मन्स बेस्ट असेल तर. नेक्स्ट. Promotion, performance appraisal helps the supervisor to chalk out the promotion programs for the efficient employees. ओके, आता आपल्या लक्षात आलं की आपण एम्प्लॉईचे स्ट्रॉंग पॉईंट आयडेंटिफाय केलेले आहेत. असंही लक्षात येतं की अरे हा ना ह्या जॉबसाठी ते फारसं सुटेबल नाहीये, त्याच्यापेक्षा जर याच्याकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी दिली
तर डेफिनेटली तो काय करेल, त्याचा 100% देईल किंवा अजून त्याचा ऑर्गनायझेशनला काय होईल तर ऍडव्हान्टेजेस होऊ शकतो. That is why when we identify employees' strength point and specific skill, experience, knowledge, that time we will choose the promotion method. So promotion means here shifting the employees for higher position. इथे आपण काय करतोय, त्या एम्प्लॉईजला हायर पोझिशन वरती शिफ्ट करतोय. फक्त शिफ्ट करतोय का हो, नाही, तर त्याचबरोबर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा इन्क्रीज करतोय. त्याचबरोबर त्याचं पे स्केल सुद्धा काय करणार आहोत आपण, इन्क्रीज करणार आहोत. सो सिंपल ॲज दॅट, लक्षात ठेवा, प्रमोशन मीन्स शिफ्टिंग द एम्प्लॉईज फॉर हायर पोझिशन as well as increase pay scale and responsibility. Clear? Next. आता हे सगळे पॉईंट जे आपण बघितले ना, हे स्ट्रॉंग पॉईंटशी रिलेटेड होते. इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स हा वीक पॉईंटशी रिलेटेड होता. देन मोटिवेशन स्ट्रॉंग पॉईंटशी रिलेटेड होता. कॉम्पेन्सेशन स्ट्रॉंग पॉईंटशी रिलेटेड होता. प्रमोशन स्ट्रॉंग पॉईंटशी रिलेटेड होता. म्हणजे जेव्हा आपण परफॉर्मन्स अप्रायझलचा अभ्यास केला आणि आपल्या लक्षात आलं की एम्प्लॉईज बेस्ट आहे, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिलं. ट्रेनिंग कधी देतोय, वीक पॉइंट असल्यानंतर, त्याच्यामध्ये काही आपल्याला गोष्टी थोड्याशा कमी जाणवल्यानंतर आपण त्या मेथडला इम्पॉर्टन्स. Training and development this systematic procedure of performance appraisal helps the supervisor to train training policies and programs. It helps to analyze his strength and weakness for employees so that new job can be designed for efficient employees. It also helps in ट्रेनिंग future development programs. So training and development, it is a systematic procedure of performance appraisal. Help the supervisor to frame the training policy and program. आता सिस्टमॅटिक का म्हटलेलं आहे, कारण ज्या एम्प्लॉईजचा आधी वीक पॉइंट आहे हा आयडेंटिफाय करा, ज्याचा स्ट्रॉंग आहे आणि अजून त्याला इन्हान्समेंटची गरज आहे, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे आयडेंटिफाय करायच्या आहेत. दिस हेल्प टू अनालाइज स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ द एम्प्लॉईज so that new job can be designed for the efficient employees. आणि जेव्हा स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट तुम्ही आयडेंटिफाय करताय, तेव्हा वेगवेगळे जॉब सुद्धा तुम्ही काय करू शकता, डिझाईन करू शकता. इट ऑल्सो हेल्प इन द फ्रेमिंग फ्युचर डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि याचबरोबर तुम्ही फ्युचर डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा रन करू शकता. क्लिअर? नेक्स्ट. Selection validation. Performance appraisal helps the supervisor to understand the validity and importance of the selection procedure. The supervisor comes to know the validity and thereby the strength and weaknesses of the selection procedure. Future change in selection method can be made in this regard. So performance appraisal help the supervisor to understand the validity and importance for the selection procedure. ओके, सिलेक्शन प्रोसिजर साठी तुम्हाला परफॉर्मन्स अप्रायझल काय करेल तर हेल्प करेल. तर ही सिलेक्शन प्रोसिजर कोणती वेळी असणार आहे सांगा बरं. सिलेक्शन प्रोसिजर मीन्स सुरुवातीला जे आपण एम्प्लॉई सिलेक्ट करतो त्याच्यासाठीची आहे का हो, नाही. लक्षात ठेवा, सिलेक्शन म्हणजे जे रिक्रुटमेंट नंतर सिलेक्शन करतो ना, ते सिलेक्शन नाही. तर सिलेक्शन इन द सेन्स की एका स्पेसिफिक व्हॅलिडेशन नंतर तुम्हाला एम्प्लॉईजला प्रमोशन द्यावं लागतं. तर तुमच्याकडे 5 ते 7 कॅन्डिडेट आहेत ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे. ओके, त्यांनी सपोज 5 वर्ष 10 वर्ष जॉब केलेला आहे आणि त्या सुपरवायझरकडे राईट आहे की ह्या 5 व्यक्तींमध्ये तुला एकाच व्यक्तीची चॉईस करायची आहे की ज्याचा आपण हायर पोस्टिंग वरती काय करू शकतो, शिफ्टिंग करू शकतो. तर अशा वेळी त्याला कोण हेल्प करेल, परफॉर्मन्स अप्रायझल हेल्प करेल. कारण एक चार्ट आहे ना, तो चार्ट मध्ये आपण सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केलेल्या आहेत. दॅट मीन्स त्याच्यामध्ये कुठेही बायसनेस नसेल. तो काय सांगेल की हा हे यांचं रिपोर्ट कार्ड आहे, हा यांचं सगळ्यांचं व्हॅलिडिटी सेम आहे, बट सगळ्यात जास्त स्ट्रॉंग पॉईंट ज्याचा आहे त्याला आपण काय करूया, शिफ्ट करूया. दॅट इज वाय हियर सेड परफॉर्मन्स अप्रायझल हेल्प द सुपरवायझर टू अंडरस्टँड द व्हॅलिडिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ द सिलेक्शन प्रोसिजर. The supervisor come to know the validity and thereby strength and weakness of selection procedure. आणि तो त्या व्हॅलिडेशन मधून काय करू शकतो तर स्ट्रेंथ अँड वीकनेस पॉइंट हा इझिली आयडेंटिफाय करून एम्प्लॉईचं सिलेक्शन हे करू शकतो. अँड फ्युचर चेंजेस इन सिलेक्शन मेथड कॅन बी मेड इन दिस रिगार्ड. आणि
फ्युचरमध्ये चेंजेस सुद्धा करण्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स अप्रायझल मेथड ही यूज होऊ शकते. लास्ट पॉइंट. Building relationship, performance appraisal gives the employer and employees the opportunity to discuss performance. In companies, periodic meetings between supervisor and employee allow them to form or strengthen a relationship. काय वाटतं तुम्हाला, परफॉर्मन्स अप्रायझल कोणाच्या हातात आहे? तो स्वतःकडे त्याच्या आहे नाही. बिल्डिंग रिलेशनशिप विथ सुपरवायझर म्हणजे एक लक्षात ठेवा, परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये तो स्वतः एम्प्लॉई स्वतःला मार्क, तुम्ही स्वतःला मार्क देता का? तुमचे पेपर तुम्ही चेक करता का? नाही. कोण चेक करता? तुमचे टीचर चेक करतात. त्यातूनही इंटरनल एक्सटर्नल सिस्टीम असेल तर तुम्ही काय करता? बिहेवियरचे मार्क आहेत, अदर पार्टिसिपेशनचे मार्क आहेत, त्यावेळी काय कराल तुम्ही? बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ टीचर ना. सेम. आता इथे एक तर पुढचा नेक्स्टच क्वेश्चन आहे, मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, की तुम्ही कशा मेथडने त्या एम्प्लॉयचं इव्हॅल्युएशन करू शकता. एक त्याचं सोबत जसं आपण बेंच पार्टनरना पण विचारणार की तुला काय वाटतं हा कसा आहे, त्याचे एक मार्क वेगळे देतो आपण. त्याच्यानंतर त्याची हायर अथॉरिटी कोण आहे त्यालाही विचारतो आपण. त्याच्यानंतर तो कोणाला अकाउंटेबल आहे त्यालाही विचारतो. याला 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रायझल असं म्हणतो. म्हणजे जो पर्सन डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्ट ज्या ज्या लोकांसोबत आहे त्या सगळ्यांकडून त्याचं इव्हॅल्युएशन करून घेतलं जातं. आणि याच्यासाठी मग त्याला विचार करावा लागेल, भलेही त्याच्यासोबत माझं फारसं रिलेशन नाहीये पण आज ना उद्या तो मला मार्क देणार. त्यामुळे इथे काय होतं, ऑटोमॅटिकली क्रिएट हेल्दी ऍटमॉस्फिअर अँड क्रिएट अ गुड रिलेशनशिप विथ इच अदर. क्लिअर? ओके, थांबूया आपण इथे. वी विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर.